10 वर्षानंतर म्युच्युअल फंड एस-आय-पीमधून मिळणारी रक्कम हे गॅरंटेड आहे का? असा एक प्रश्न एका व्यक्तीने कमेंटद्वारे मला विचारलेला आहे. अजून एक कमेंट होतं, तो तर विचारतोय, "सर तुम्ही लिहून देणार का की एवढे रिटर्न भेटतील म्हणून?" प्रश्न ऐकल्यावरती हसू येतं, कारण जेव्हा आपण सोनं विकत घेतो किंवा जेव्हा आपण जमीन विकत घेतो, त्यावेळेस आपण कोणाकडून लिहून घेतो का की 10 वर्षानंतर माझ्या 50 लाखाची जमीन 1 कोटी होईल? किंवा सोनं जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण लिहून घेतो का की 1 तोळं सोनं मी आज 1 लाखाला विकत घेतो आहे, 10 वर्षांनी मला 1.5 लाख रुपये मिळायलाच पाहिजेल, असं कुठे लिहून घेतो का? त्या ठिकाणी आपण असे प्रश्न विचारत नाही. पण म्युच्युअल फंड एस-आय-पीमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करायला जातो आहे, अशा ठिकाणी असे का प्रश्न उद्भवत आहेत मला लक्षात येत नाही. म्युच्युअल फंड पण एक ॲसेट आहे, सोनं ॲसेट आहे, जमीन ॲसेट आहे, रिअल इस्टेट ॲसेट आहे. म्युच्युअल फंड पण सेमच आहे, काही वेगळं ह्याच्यामध्ये रॉकेट सायन्स काही नाही आहे, लक्षात घ्या. उलट आपले पैसे जे काय आपण एस-आय-पी करतो आहे, भले ते ₹500 असो किंवा महिन्याला 50,000ची एस-आय-पी असो, आपले पैसे भारतातल्या टॉप 50 ते 70 कंपन्यांमध्ये जातात. कुठले कंपनी असतील? एशियन पेंट असेल, टाटा मोटर्स असेल, डीमार्ट असेल, रिलायन्स इंडस्ट्रीज असेल, NTPC असेल, SBI बँक असेल. अशा कंपन्यांमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट होत असताना तुम्हाला भीती का वाटते मला लक्षात येत नाही. कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त पैसा म्युच्युअल फंडमध्ये बनतो. 5,000 प्रमाणे इन्व्हेस्टमेंट सुरू केली, 20 वर्षात तुमच्या 12 लाखाचे जवळपास 60 ते 70 लाख होऊ शकतात. 12 लाखाचे 60 ते 70 लाख रुपये म्हणतो आहे मी. तुम्हाला सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची असेल, एस-आय-पी करायचं असेल, नंबर दिलेला आहे, आजच कॉन्टॅक्ट करायचं आहे, अकाउंट ओपन करायचं आहे, एस-आय-पीला लवकरात लवकर सुरू करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.